विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगरे बाप रखुमादेवी वरे 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाप रखुमादेवी वरे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहि माऊलीचे चित्त वाहि माऊलीचे वाही माऊलीचे चित्त वाही माऊलीचे चित्त वाही माऊलीचे चित्त हा लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे राणी माऊलीचे चित्त राणी माऊलीचे चित्त राणी माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती ऐसे कळवळ्याचे साथे ऐसे कळवळ्याचे जाती ऐसे कळवळ्याचे साथे करीला भाविन प्रीती करीला भाविन करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती पोटे भार वाहे पोटे भार वाहे पोटे भार वाहे हा पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साई त्याचे सर्वस्व ही साई त्याचे सर्वस्व ही साई त्याचे सर्वस्व ही साई ऐसे कळवळ्याचे जात ऐसे कळवळ्याचे साथे ऐसे कळवळ्याचे जात ऐसे कळवळ्याचे साथे करीला भाविन प्रीती करीला भाविन करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका 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 म्हणे माझे मा समतावरी ओझे तुम्हा समतावरी तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी
हे ना मॉनिटर आवाज नाही भेटत रे ले पुराचे हित 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 ले पुराचे जाने माऊलीचे चित जाने हे जाने माऊली सा गाम बग सारे सा गाम बनी जाने गप पद माप जाने माऊलीचे मॉनिटर असं करा ना चालू आहे पर्यंत हे जाने जाने हे जाने जाने माऊलीचे जाती ऐसी रासी जाती हे जाने माऊलीचे चित जाने जाने माऊलीचे चित जाने माऊलीचे
लाभाविन करी लाभाविन करी लाभाविन हे
लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दत्तमुनीन्द्र समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा कृप्रथम नमदुष चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कोसरी काहीच नाही बोलतो वचन ती भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी मस्तक ही पायावर या बारक संतांच्या प्रतिवर्ष पंढरपुरात दर्शनमाद्वार हरिभेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमीशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं सभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं विच्छकुच्छमस्तकं सुनाथवेणुहस्तकं रङ्गरङ्गसागर नमामि कृष्णनागर लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करतो तू कधी गाडी आपण असावी जवळी माझी बागासारखं मागे तू करत होतो कधी गाडी आपण असावी जवळी सेवे लागे सेवा चालू तुमच्या लागलो निचरणा हो स्वामी तुका या देवा या वर्ण कृपा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जेवढा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन रिताप सभापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते माझबरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलगुड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आईचं मातेचं महत्त्व वर्णन करणारा आईचा त्याग बलिदान समर्पणाचं
समर्पक असं त्या ठिकाणी चिंतन करणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र रामपूर पुतळेवाडी या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती जनाबाई शिवाजी नरोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे पतिराज श्री शिवराज पुंजाजी नरोडे, त्यांच्या जाऊबाई गंगा भागीरथी विठाबाई पोपट नरोडे, त्यांचे सुपुत्र संपत शिवाजी नरोडे, संदीप शिवाजी नरोडे, त्यांच्या पश्चात त्यांच्या सुकन्या नंदताई अशोक, त्यांच्या पुतणे सोमनाथ काशीनाथ अशोक पोपट नरोडे, संतोष पोपट नरोडे, शुभम मच्छिंद्र नरोडे, हिमांशु संपत नरोडे, ईश्वर संदीप नरोडे, समस्त नरोडे परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. संपत भाऊ आणि संदीप भाऊ यांनी आपल्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मला ही सेवा या परिवाराच्या वतीनं आमचे समाधान भाऊ नरोडे यांनी बऱ्याच दिवसाअगोदर ही सेवा दिली होती. मी पुतळेवाडीमध्ये आधी एकदा आलो आहे, 17-18मध्ये आलो होतो एकदा, 5-7-8 वर्ष झालेत. आज या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन मृदंगाचार्य तालमर श्री हरिभक्तीपरायण संकेत महाराज आरोटे, नरोट्यांकडे आरोटे आहेत. वा वा वा, कमी वयामध्ये आमच्या संकेत महाराजांनी खूप चांगले वारकरी संप्रदायामध्ये संकेत दिलेले आहेत की एवढ्या कमी वयामध्ये यांनी खूप चांगली प्रगती, मोठी प्रगती आणि मजल गाठली. सध्या सबंध महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायात तरुणाईला वेळ लावलेलं जे काही गायन आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबला कुठेही पाहिलं तरी ट्रेंडिंगला 2च लोक पाहायला मिळतात. एक कैलास शिखर आहे तर दुसरे ओंकार आहेत. श्री हरिभक्तीपरायण गान गंधर्व महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं वैभव श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पवार, श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट संगीत अलंकार परमादरणीय परमस्नेही ओंकार महाराज जगताप, समस्त या ठिकाणी संस्थेचे विद्यार्थी, गावातील परिसरातील भजनी मंडळ, साऊंड सिस्टीम फार सुंदर दादा, एवढ्या संख्येने या परिवारावरती प्रेम करणारे इष्टमित्र गणोगोत्र सगळे सोयरे आप्तेष्ट नातेवाईक, राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल आमच्या समाधान भाऊंनी सांगितलं, महाराज खेड शिवापूरहून ही मंडळी आलेली आहेत, तिथे कार्यक्रम सुरू आहे. इतक्या लांबून एका कार्यक्रमासाठी येणं, पुन्हा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जाणं, परमार्थ हा त्यागाचा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराज लोकांची मजा आहे. साताऱ्यापासून खेड शिवापूर तिथून येणं आणि पुन्हा तुमचा कार्यक्रम आटपून वेळेपर्यंत 7 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचं आहे. मी रात्री देगलूरच्या जवळ होतो, नांदेडच्या पुढे, इकडे माडला. मायबाप या परिवाराचं अत्यंत या ठिकाणी संप्रदायावरती प्रेम आहे. दोघं भावांचं एक मत आहे, वडिलांचा त्यांना त्या ठिकाणी आधार आहे. मातोश्री त्यांचं मातृछत्र हरवलेलं आहे आणि आपल्या आईनं आयुष्यभर केलेल्या पुण्याईचं स्मरण करण्यासाठी आजचं हे भगवत नामचिंतन आयोजित केलेलं आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, तुझं बोलो मी आता सांग कोणते उपाय. आई असं काही दैवत आहे, भगवंताला सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून परमात्मा आईच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोचला. आई हे भगवंताचं दुसरं स्वरूप आहे, आई हे भगवंताचं दुसरं रूप आहे. या जगामध्ये आमची गुरुमाऊली म्हणायची, या जगामध्ये सगुण साकार फक्त 3च देव आहेत. एक भगवान सूर्यनारायण, एक आईवडील आणि दुसरे संत. ह्या मृत्यूलोकात या भूतलावरती चालते फिरते भगवंताचे स्वरूप आहेत. तो का म्हणे मायबाप आणि अवघी देवाची स्वरूप, ईश्वराची स्वरूप आहे. आई गेली की जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते. आई नेमकं काय करते, आईचं लेकराबद्दल जबाबदाऱ्या, कर्तृत्व काय असतं, आई लेकरावरती किती प्रेम करते, आई लेकरासाठी काय त्याग करते, आई लेकरासाठी काय समर्पण करते. मी एका वाक्यात सांगेन, त्याग बलिदान समर्पण इज इक्वल टू आई. जिच्या जीवनात त्याग आहे, जिच्या जीवनात बलिदान आहे, जिच्या जीवनात समर्पण आहे, त्याग बलिदान समर्पण आपल्या लेकरासाठी जी करते तिला माय असं म्हणतात. आणि माय जीवनातून गेली, एक लक्षात ठेवा, आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला बापाची किंमत कळत नाही. जोपर्यंत आई घरात असते तोपर्यंत आईची किंमत कळत नाही.
जोपर्यंत घरात आई असते तोपर्यंत तिचं महत्त्व समजत नाही, आणि एकदा ती गेली की आयुष्यात कधीच भेटत नाही. आणि ते दुःख, ती पोकळी या घरामध्ये या दोघं भावंडांच्या त्यांच्या भगिनींच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे. ती कधीही न भरून येणारी पोकळी आहे, ते कधीही न भरून येणारी हानी आहे. आणि म्हणून आपल्या आईच्या पुण्यस्मरणार्थ अन्नदान, नामदान, ज्ञानदान या माध्यमातून त्यांचं स्मरण, त्यांच्या पुण्याईचं स्मरण, ज्याने आयुष्यभर पुण्य केलं त्याचंच पुण्यस्मरण असतं. विठ्ठल या जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मरायचं प्रत्येकाला आहे. ज्ञानी असो वा ज्ञानी, गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. कोणी असो. 9वीं मर गए, 10वीं मर गए, मर गए 788, तीनों लोगों पर छत्र विराजे, पड़े काल के फांसी. आएगा सो जाएगा कह गए साधु संत. हे मृत्यू लोक आहे. जातस्य ध्रुव मृत्यू. गीताकार सांगतात, ज्याचा जन्म झाला त्याचं मरण ठरलेलं आहे, ज्याचा उदय त्याचा अस्तय, ज्याची निर्मिती आहे त्याचा शेवट आहे. आणि ज्याने जन्म घेतला त्याला त्या ठिकाणी या जगात नाही उराले अवतार. येथे 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 नाही उराले अवतार. येरते पामरे. येरते पामरे. जीवा किती. येथे नाही उराले अवतार. येथे नाही उराले अवतार. येथे नाही उर आले अवतार. एरते पामर जीव किती. 9वीं मर गए, 10वीं मर गए, मर गए 788, तीनों लोगों पर छत्र विराजे, पड़े काल के फांसे. 9 गेले, 9 रत्न. 10 गेले, मत्स्य कस्य वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण, व्हायचे बाकी कलंकी. 9वीं मर गए, 10वीं मर गए, मर गए 788. नैमिष शारण्यामध्ये 88,000 ऋषी होते, तेही गेले. 60,000 वाल खिल्ल्यादी ऋषी होते, तेही गेले. येर म्हणजे बाकीचे. येर ते पामर जीव किती. पामर, पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, र म्हणजे रवरव नावाच्या नरकात जाणारा. पाप केल्यानंतर मेल्यानंतर जो रवरव नावाच्या नरकात जातो. नरकाचे 28 प्रकार आहेत. तामिस, रंध, तामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपा, काल, सूत्रपन, असिपत्रवन, दंतशुक, अवट, निरोधन, पर्यावर्तन, सूचिमुख. नरकाचे 28 प्रकार भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये सांगितलेले आहेत. जन्म म्हटला की कर्म ठरलेलं आहे. कर्माचे 2 प्रकार आहेत, पाप आणि पुण्य. पाप अंधारात होतं, पुण्य उजेडात होतं. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. पुण्य उजेडात होतं, पाप अंधारात होतं. कर्माचे पुन्हा 3 प्रकार पडतात, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. जे तुम्ही करताय ते क्रियामान आहे, जे जमा झालं ते संचित आहे, तुम्ही जे भोगताय ते प्रारब्ध आहे. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणी आणि करुसावे न लगे बहुत. आपुल्या संचिता. प्रारब्ध, संचित आणि क्रियामान हे कर्माचे 3 प्रकार आहेत. प्रारब्ध काही लोकांचं फार तीव्र आहे. माती घेतली तरी सोनं होतं, काहींनी सोनं हातात घेतलं तरी माती होते. मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. काही लोकांचं प्रारब्ध जन्माला आल्याबरोबर उजेडात येतं. जन्मताच माया तेजी अली शुके. भगवान शुकदेवांचं प्रारब्ध जन्माला आल्याबरोबर उजेडात आलं. ध्रुव बाळाचं 5 वर्षात जन्माला आलं. 5 वर्षाचे ध्रुव बाळ ताने, अढळपदी वैसविले बहुमाने.
काही लोकांचं मरून गेले पण भाग्य उदय झाला नाही, प्रारब्ध उजळलं नाही. 144 वर्षानंतर कुंभमेळा भरला प्रयागराजला. चारीपीठाचे 4 शंकराचार्य, 13 आखाड्याचे महंत महामंडलेश्वर, 1008, 108, गिरीपुरी भारती संन्यासी सरस्वती, नागा साधू, 144 वर्षानंतर भरलेल्या कुंभामध्ये प्रयागराजला एवढे साधू जमा झाले. पण एका बी साधूचं प्रारब्ध उजेडात आलं नाही. एक बी साधू फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाला नाही. पण त्या कुंभमेळ्यामध्ये एक मणी विकणारी पोरगी व्हायरल झाली. ते रुद्राक्ष विकणारी, काय नाव तिचं, मोनालिसा. शंकराचार्य काय बोलले लोकांना ठाऊक नाही, महामंडलेश्वर काय बोलले लोकांना माहित नाही, पण ती रुद्राक्ष विकणारी पोरगी काय बोलली अख्ख्या जगाला माहिती झालं. हे तिचं प्रारब्धच आहे की नाही. कुंभमेळा होता साधूंचा आणि व्हायरल झाली मोनालिसा. हे भाग्यच आहे की नाही तिचं. एक वाक्य सांगू का, या जगात नको त्याला नको तितकी जास्त किंमत मिळाल्यामुळे चांगल्या लोकांची किंमत गेली. ऐका कलीचे महिमान, असत्या रेगती जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. नाथ महाराज 15व्या शतकात सांगून गेले, 56 कोटी यादव गेले कोणे पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून सांगा वया आलो यमाई माझे नाव. के काय दादा दुरील माझा देश शकून सांगा वया आलो कलियुगास. नको त्याला नको ती किंमत प्राप्त झाली या कलियुगात. करती हेडन संतांचे. असो प्रारब्ध आहे ते. पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, र म्हणजे रवरव नरकात जाणारा. यर ते पामर जीव किती. महाराज म्हणतात 10 अवतार उरले नाही बुवा. यर ते पामर. इसतन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टे मिलाई. इसतन धन की हाड़ जले जैसे लकड़े की मोली, बाल जले जैसे घास की पोली. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टे मिलाई. इस तन धन की. 5 गोष्टी तुमच्या हातात नाही. जन्म कुठे घ्यावा तुमच्या हातात नाही. किती पैसा कमवायचा तुमच्या हातात नाही. लग्न कोणासोबत होईल तुमच्या हातात नाही. आपलं मरण कुठे होईल आपल्या हाती नाही. आणि आपली किती कीर्ती होईल आपल्या हातात नाही. जन्म तुमच्या माझ्या हातात नाही. आपण देवाकडे जन्म मागितला नव्हता, देवानं आपल्यावरती जन्म लादला. आगा कर्मे जी उरावे. आणि जर कर्माची स्वतंत्रता असते ना ओंकार बाबा, मी तर अंबानीच्या घरी जन्माला गेलो असतो. देवाकडे मी प्रपोजल मांडला असतो, 2-3 नावं दिली असते ऑप्शन मध्ये. जसे ते काय लिस्ट लागते ना, मेरिट लिस्ट, तसं देवाकडे ऑप्शन ठेवले असते 4-5 ठिकाणी की इथे जन्माला घाल. जन्म तुमच्या हाती नाही. जन्माचं ऑप्शन देवान तुमच्या हाती ठेवलेलं नाहीये. लग्न तुमच्या हाती नाही. कोणासोबत लग्न तुमच्या हाती का? अजिबात नाही. रावणाला बरेच मुलं होती, त्याच्यामध्ये एक पोरगी पण होती. रावणाच्या पोरीचं लग्न ठरलं म्हणजे पोरगी जन्माला आली, ब्रह्मदेवानं ते जातक वर्तवलं. रावणानं ब्रह्मदेवाला विचारलं माझ्या पोरीचं भविष्य सांगा. म्हणले रावणा खरं सांगितलं तुला राग येईल. नाही म्हणले काय असेल ते खरं सांगा. रावणानं सांगितलं तुझ्या पोरीचं लग्न झाडू मारणाऱ्याच्या पोऱ्यासोबत होणार.
रावण म्हणला मी दशानन रावण माझ्या पोरचं लग्न झाडू मारणार असो, अजिबात नाही, मी होऊच देणार नाही म्हणले. ठीक आहे, विधीचं विधान टाळता येत नाही. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारी भाई, कर्म का लेख मिटे नारी भाई. वाह. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय, कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई. चुकत नाही. नामा मने कर्म रेखा, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका. नाम मने कर्म रेखा, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका, कदा न चुके ब्रह्मादिका. हे चली ले प्रारब्धी, तेने चुके कर्म आदि, होणारा सारखी बुद्धी, कर्म रेखा देना. जलील प्रारब्धी, तेने चुके कर्म आदि, होणारा सारखी बुद्धी, कर्म रेखा देना. टळेना. वा. जे जे लिहिले लढलाटी तेन चुके कल्पांते. ईश्वरीय सत्तेमध्ये इंटरफेअर करता येत नाही, अजिबात नाही. संतांनी, ऋषीमुनींनी, ग्रंथांनी, भगवंतांनी सगळ्यांनी आम्हाला ते सांगितलं. ब्रह्मदेवाला वाटलं की मी जे सांगितले रावणाला पटणार नाही. रावण म्हणला मी बदलवल्याशिवाय राहणार नाही. म्हणले का रे झाडू मारणारा कोणाला मुलगा झालाय का? म्हणले हो. एक काम करा, त्याच्या पायाचा डावा अंगठा तोडून टाका, त्याला नदीत फेकून द्या. सैनिकांनी त्याच्या पायाचा डावा अंगठा तोडला, त्या लेकराचा समुद्रात पाण्यात फेकून दिला. ते पोरग वाचलं. जाको राखे सह्या मार सके ना कोई, बाल न बाका होई जब सारा जग बैरी होई. देवतारी त्याला पण जो हातोपाई मरी त्याला देव काय करी. तू का म्हणे बुडे बांधोनी दगड तेथे काय कोड धावायचे. महाराज म्हणता ज्याला जीव देण्याकरता जो पोटाला दगड बांधून सोडी मार त्याला वाचवण्यात अर्थ नाही ना. तो वाचला, एका काठाला लागला. ज्या काठाला लागला त्या काठाच्या वरती जे नगर होतं त्या नगराचा राजा मेलेला होता. राजा मेला होता, राजाला मुलबाळ नव्हतं. पूर्वी असं होतं, राजाचा मुलगा राजा व्हायचा, राजाला मुलबाळ नाही. आणि मग आता राज्यकारभार करायचा आहे. राज्यावरती सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल तर राज्याला राज्य नसणे. या बाबा धन्यवाद. शहरी भक्तिपरायण आदरणीय सुभाषजी महाराज श्रींचं आगमन या कार्यक्रमात आहे. धन्यवाद बाबा. विठ्ठल विठ्ठल महाराज कीर्तनात आले याचा अर्थ मी लय मोठा कीर्तनकार आहे असं अजिबात समजू नका. हे त्यांचं मोठेपण आहे की ते कीर्तनात येऊन बसलेत. मोठी व्यक्ती तीच असते जी जवळ बसलेल्याला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. बड़ा बड़ा तो सबको कहते, बड़ा कहते ताड़ को आग लगे, तेरे बड़प्पन को छाया नहीं बैठने को. छोटा पेड़ छोटा कहते आम को, फल मिलते खाने को, छाया मिलती बैठने को. म्हणून लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा
चारवा मुंगी साखरेचा रवा लहानपणे देगा देवा लहानपणा देगा देवा 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 वा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरत्यासे अंकुशाचा मार जाको राखी साईया मार सके ना कोई या न्यायाने ते पोरग काठाला लागलं. राजाला मुलबाळ नव्हतं, राजा मेलेला होता. त्याची अंत्येष्टी राज्यावरती सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असेल तर राज्याला राजा नसणे. म्हणून बघा पंतप्रधान जर गेले तर अगोदर संसदेमध्ये दुसऱ्या पंतप्रधानाचं नाव डिक्लेअर करावं लागतं किंवा प्रभारी म्हणा, हंगामी म्हणा, काळजीवाहू म्हणा, वेगवेगळे नावं त्याला देण्यात आलेत. आणि राज्याला राजा नसलं काय अराजक पसरतं. कालची तारीख होती 3 एप्रिल. कालच्या दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला वयाच्या 50व्या वर्षी. महाराज गेल्यानंतर रायगडावरती काय काय उलथापालथ झाली हे इतिहासामध्ये आपल्या लक्षात येईल. रायगडाला जेव्हा जाग येते किती भयानक होतं. महाराज गेले, संभाजी महाराजांना 4 महिन्याने कळालं. महाराज गेल्यानंतर काही दिवसांनी शंभूराजांना कळालं की वडील गेलेत. मग राज्यावरती सगळ्यात मोठं संकट आहे त्याला राजा नसणे. मग आता राजा डिक्लेअर करायचा आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये जर राजाला मुलगा नसला तर मग राजा निवडायचा. तेव्हा काही लोकशाही नव्हती. डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल. लोकांमधून लोक निवडायचे, तसा प्रकार नव्हता. मग आता राजाला मुलगा नाही, राजा कोण बनेल? मग हत्तीनीच्या सोंडेत फुलांचा हार द्यायचा. त्या हत्तीने तो फुलांचा हार ज्याच्या गळ्यात टाकला तो राजा. याचा अर्थ हत्तीला माणसं ओळखता येतात. काय? 4 पायाच्या हत्तीला माणसं ओळखता येतात. 4 पायाच्या हत्तीला माणसं ओळखता येतात, पण माणसाला ओळखता येत नाही. का? तुम्ही त्याच्यावर लय विश्वास ठेवला नाही ना महाराज, ओळखताच आला नाही तू. देवानं प्रत्येक जनावराला काही ना काही गुणधर्म दिला. घोड्याला एक गुणधर्म दिलाय भगवंतानं. पूर्वीच्या काळी जेव्हा सैनिक घोड्यावरती जायचे, मग शत्रुपक्षाचे लोक पाण्यामध्ये, सरोवरामध्ये, नदीमध्ये विष कालवायचे. तिथे पाणी पिले सैनिक मारायचं. म्हणून सैनिक अगोदर घोड्याला पाणी पाजायचं. घोड्याने जर पाणी पिलं नाही तर सैनिक समजून जायचं पाणी दूषित आहे. म्हणजे घोड्याला कळतं कोणतं पाणी पिवावं कोणतं पिऊ नये. घोड्याला घोडा 4 पायाच्या घोड्याला कळतं काय प्यावं काय पिऊ नये, पण 2 पायाच्याला कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच लेकराच्या गळ्यात फुलांचा हार टाकला. त्याने स्वकर्तृत्वावरती राजा बनून खूप मोठं कर्तृत्व केलं. रावणाची मुलगी पुढे उपवर झाली आणि तारुण्यामध्ये रावणाने वर शोधन करताना नेमका हाच राजा त्याला पटला. त्याने त्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत ठरवलं. ब्रह्मदेवाला लग्नाला बोलवलं. रावण म्हणला, बघा ब्रह्मदेवा, तुम्ही म्हटले होते की माझ्या पोराचं लग्न झाडू मारणाऱ्याच्या पोरासोबत होईल, पण म्हणले राजाला माझी पोरगी दिली. ब्रह्मदेव म्हणले पंक्ती होऊ दे, लोकांच्या तोंडातला कशाला ओढायचं. एकदा पंक्ती होऊ दे, एकदा भांडे उलटे मारू दे, मग सांगतो तुला की नेमका काय झालेलं आहे. सगळं आटोपलं. रावणानं सांगितलं, बघा ब्रह्मदेवा, मी विधीचं विधान टाळलं. ब्रह्मदेव म्हणले, नाही, मी जे सांगितलं तेच खरं झालं. म्हणले काय? झाडू मारणाऱ्याच्याच पोरासोबत तुझ्या पोरीचं लग्न आहे. म्हणले कसं शक्य? म्हणले ज्या पोराला तू नदीत फेकलं होतं, समुद्रात फेकलं होतं अंगठा कापून, तोच मुलगा आहे. पायाचा अंगठा जेव्हा पाहिला त्याला नव्हतं. मला काय सांगायचं, जन्म तुमच्या हाती नाही, लग्न तुमच्या हाती नाही, आणि मृत्यू तर तुमच्या हाती अजिबात नाही. किती जगला त्याच्यापेक्षा कसा जगला ते फार महत्वाचं आहे. कमी जगा. रावण खूप जगला, 14 चौकडी लंकानाथा. आयुष्य किती जगले ते महत्वाचं नाही. या जगात सगळ्यात कमी आयुष्य जगली माझी माय मुक्ताबाई. 17 वर्ष 7 महिने 23 दिवस. मुक्ताबाई आई हे लोकांमध्ये आपलं पार्थिव शरीर घेऊन चिरंजीव पदाला प्राप्त जाण्याच्या अगोदर 17 वर्ष 7 महिने 23 दिवस या मृत्यू लोकात राहिल्या. भगवान ज्ञानोबराय 22 वर्ष, धर्मवीर शंभूराजे 32 वर्ष, जगद्गुरु तुकोबराय 42 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, आणि काल ज्यांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी आपण साजरी केली ते छत्रपती शिवाजी महाराज मोजून 50 वर्ष या जगात राहिले. हे लोक आयुष्य कमी जगले पण कर्तृत्व फार मोठं करून गेले. काही लोक जगतात खूप पण आउटपुट काहीच नसतो.
त्यांच्याबद्दल लोक विचारतात का हो ते आहेत का अजून. म्हणजे लोकांना वाटतं की तुम्ही गेले पाहिजे. माय बाप, मरायचं प्रत्येकाला आहे. हे मृत्य लोक आहे, हे मर्त्य लोक आहे. इथे प्रत्येकाला त्या ठिकाणी या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण मरणाआधी सावध व्हावे. मरायच्या आधी सावध व्हा. महाराज म्हणता आम्ही झालो सावध झालो, सावध झालो, हरिचालो जागरण. मग सावध होणे म्हणजे काय? हित, अहित, अनहित, परहित, स्वहित. हिताचे प्रकार आहेत. आपुल्या हिता, स्वतःच्या हिताला जो जागृत आहे, तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता तयाची. पण त्या लेकराला त्याचं हित कळतं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला सांगा, स्वराज्य निर्मिती करायची ही संकल्पना शिवाजी महाराजांची का जिजाबाई साहेबांची? महाराजांना काय माहिती होतं स्वराज्य? महाराजांना काय ठाऊक? जिजाबाईंनी ती प्रेरणा दिली. जिजाबाईनं पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्माला येत आहे. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका. आता तुमचा तानाजी, यसाजी, बाळाजी, चिमणाजी, आवजी, आता कोणी उरलं नाही राजे. पोराचं लग्न ठरलेलं असताना, अंगाला हळद लागलेली असताना, वरबाप म्हणून मिरवायचं असताना तानाजी लढायला गेले, ते पुन्हा आलेच नाही. असे निष्ठावंत आता कोणी उरलं नाही. आता कोण कुठे कधी कसं फुटेन सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका. आणि दुसरी एक गोष्ट, तेव्हा तुम्ही 16व्या शतकात जन्माला आले तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई साहेब होत्या. आता अडचण अशी, आता नका घेऊ महाराज, तुम्ही आता जन्म घेऊ नका. महाराजांना ठाऊक नव्हतं स्वराज. जिजाबाईंनी पोटात असल्यापासून महाराजांवरती गर्भाची आवडी, मातेचा डोहाळा. जिजाबाईंनी ती प्रेरणा महाराजांमध्ये निर्माण केली. कारण जिजाबाईंना माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं हित कशात आहे. मैनावतीला माहिती होतं गोपीचंदाचं हित कशात आहे. स्वामी विवेकानंदांची मातोश्री भुवनेश्वरी देवी, तिला माहिती होतं माझ्या विवेकानंदाचं, माझ्या नरेंद्राचं हित कशात आहे. त्याचं कारण असं आहे, जे जन्माला येणारं लेकरू आहे त्या लेकराचं हित फक्त त्याच्या आईला माहिती आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. ओ लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. हे जाणे माऊलीचे चित्त, चित्त जाणे, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे गीत, जाणे 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 माऊलीचे, हे जाणे जाणे माऊलीचे, जाणे जाणे
लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. जाणीव म्हणून जाणे हा शब्दच योग्य वाटतो. लेकरू वेगळं, जन्माला येतं ते अर्भक, नंतर शिशु, नंतर लेकरू, नंतर बाळ, नंतर मुलगा, नंतर कुमार, नंतर तरुण, नंतर प्रौढ, नंतर म्हातारा. ही स्टेप आहे. जन्माला ते अर्भक, अर्भकाचे साठी म्हटलेलं आहे एका ठिकाणी. अर्भक नुकतं जन्माला आलं बाळ त्याला म्हणतात अर्भक. थोडंसं मोठं झालं की बाळ, त्याच्यानंतर लेकरू. लेकरू ही तिसरी स्टेप आहे. त्याला भूक लागली की त्या ठिकाणी मागता येतं, तहान लागली की सांगता येतं, या गोष्टी कळतात. पण आपलं हित कशात आहे, माझे स्वहित, माझं हित कशात आहे हे त्याला कळत नाही. हे फक्त त्याच्या आईला कळतं. म्हणून जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसली ससी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारी. तो हिंद भूमीची नारी, तो हिंद भूमीची नारी, तो हिंद भूमीची नारी, तो हिंद भूमीची नारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी. आईवरती फार मोठी जबाबदारी आहे. लेकराचं हित फक्त आईला कळतं, कोणाकोणाला कळालं ऐका. मैनावती नावाची एक राणी होऊन गेली. नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये कथा येते. गोपीचंदाच्या मातोश्री जालिंदर सद्गुरू यायचे. गोपीचंदाला अनेक बायका होत्या, स्नान घालायच्या. वरतून मैनावतीनं बघितलं की राजबिंडा आहे, सुंदर आहे माझा मुलगा, पण घडी घडी काढ. आईला वाटलं रक्तमास हड्डी के ढेर पर मड़ा हुआ है चाम. रक्तमास हड्डी के ढेर पर मड़ा हुआ है चाम. देख इसी की सुंदरता हो जाती नींद हराम. माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. मैनावतीला वाटलं परमार्थ नाही, चिंतन नाही, व्रत नाही, वैकल्य नाही, एकादशीची वारी नाही, पंढरपूरची वारी नाही, ना निवृत्ती दादांच्या चरणावरती नतमस्तक होत नाही. हा फक्त संसारामध्ये विषयामध्ये रममाण झालेला आहे. आई रडली, डोळ्यातला थेंब खांद्यावर पडला. गोपीचंदन आईला विचारला, आई तुझ्याकडे कोणी बोट दाखवलं असं त्याचा हात तोडतो, तुझ्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं त्याची नजर, त्याचे डोळे फोडतो, तुझा कोणी अपमान केला असेल त्याची जीभ कापतो. मैनावतीने सांगितलं, बाळा तुझ्यासारखा एवढा सार्वभौम राजा असताना माझ्याकडे वाईट नजरेने पाहिल कोण? म्हणले, मग तू रडते का, तुझं दुःख काय? तिने सांगितलं, बाळा दुःख एकाच गोष्टीचं आहे. घरी जालिंदरासारखे समर्थ सद्गुरू येतात, पण तू साधा संतांच्या चरणावरती नमस्कार सुद्धा करत नाही. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. संतांचं गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत् भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. बहु अवघड आहे. साधूची भेटणं दुर्मिळ आहे. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, चंद्रामृत सुखे सेववेल. बरं खरा साधू ओळखता येत नाही. बजरंगबलीला ओळखता आला नाही, बलराम दादाला ओळखता आला नाही, सीतामाईला ओळखता आला नाही. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला होता तेव्हा कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग मला सांगा, माझ्या मातांना विचारतो, जर खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात नाही. खरा साधू ओळखता येत नाही. जगात पिशाच्य अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. महाराज म्हणतात की साधू ओळखू येत नाही. ज्याने ओळखलं त्याचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता भाग्य असावं लागतं. तुझं भाग्य आहे की जालिंदर घरी येतात, पण तू नमस्कार करत नाही. गोपीचंदाला आईचा एकच शब्द लागला, अंक लगी बंक लगी लगी सजन कसाई. ऐसी एक लगी गोपीचंद को तो छोड़ दी बादशाही. गोपीचंदाचं हित कशात आहे?
हे फक्त त्या ठिकाणी त्याच्या आईला मैनावतीला माहिती होतं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. छत्रपती शिवाजी महाराजांचं हित कशात आहे आऊसाहेब जिजाऊंना माहिती होतं. आपल्या लेकराचं हित कशात सामावलेलं आहे. या जगात पुत्र कुपुत्र झाला असेल पण आजपर्यंत माता कुमाता झाली नाही. मुलं भरपूर कुपुत्र झाले पण माय कुमाता झाली नाही. तसं पुराणामध्ये 2 माता त्यांच्यावरती लोकांनी असा राग काढला, फक्त राग काढला, त्या कुमाता नाही आहेत. 2 माता असे आहे, दोघींची रास एक आहे. लोकांनी असा राग काढला की त्यांचं नाव सुद्धा अजून कोणी ठेवलं नाही समाजात. एक कैकई आणि दुसरी कुंती. कैकई नावाची बाई आहे का पुतळेवाडीमध्ये? कुंती अजिबात नाही. लोकांचा हा राग आहे त्यांच्यावरती. त्या कुमाता नाहीत. कुमाता कशा म्हणता येतील? भरताना कदाचित त्या ठिकाणी आईचा त्याग केला असेल पण प्रभू रामचंद्रानं मात्र कैकईला दोष दिला नाही. ते हिंदी कथाकार फार गोड म्हणतात. भरताचा राग तिच्यावरती होता. भरत तिला सांगतोय, ओ मैया तने क्या ठानी मन में राम सिया भेज दईरी बन में. ओ मैया तने क्या ठानी मन में राम सिया भेज दईरी बन में. राम सिया भेज दईरी बन में. कौशल्या की छिन गई बानी रो न सके उर्मिला दीवानी. कई कई तू एक ही रानी रह गई महलन में. राम सिया भेज दईरी बन में. राम सिया भेज दईरी बन में. राम सिया. कुमाता नाही. लेकराचं हित फक्त आईला माहिती आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षानंतर परत आले. विभीषण देवाचे पाय धरले. प्रभु अवधपुरी छोड़कर आपको 14 साल बीत गए. सोने की लंका आपकी, मैं आपके चरणों का दास हूं. जिंदगी भर आपके चरणों की बंदगी करता रहूंगा. बस रुक जाइए प्रभु, ये सोने की लंका आपकी आहे. भगवंताच्या मुखातले शब्द महर्षी वाल्मिकी सांगता. अपि स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे. प्रभू सांगतात माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून विदा सावरकर म्हटले होते, नेमजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. किंवा गे मायभू तुझे मी पेणी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. गे मायभू तुझे मी. एक माय आणि एक भू. प्रत्येकाला 5 माता आहे. जन्म देणारी माता, गुरुची पत्नी माता, राजाची पत्नी माता, आपल्या मित्राची बायको ती पण माता असते. आणि 5वी आहे आपल्या पत्नीची आई, आपली सासू, ती सुद्धा मातृत्वाच्या जागी असते. प्रत्येकाला 5 माता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आपली जन्म देणारी माता. आणि त्याच्यानंतर येते जिच्यावरती आपण आपलं सगळे त्या ठिकाणी कार्य करतो, धरती माता. धरतीचं एक नाव आहे क्षमा. आमची आई किती क्षमाशील. आपण सगळे शेतकरी आहेत. मग शेतकऱ्यांना एक नाव आहे भूमिपुत्र, धरतीपुत्र. तुम्ही धरतीचे पुत्र आहात, तुम्ही भूमीचे पुत्र आहात, ही त्यातली भावना आहे. शेतकऱ्यांना असं कधीच म्हणायचं नाही की मी जमिनीचा मालक आहे. आपण जमिनीचे मालक नाही, आपण जमिनीचे बालक आहोत. लेकरू बनून जाल तर पोटाला पोट भर देईल. मालक बनून जाल कारण तिचा मालक फक्त एकच आहे, ती आई आहे. आपण सकाळी उठल्याबरोबर पहिली लात कुणाला मारतो? धरतीलाच मारतो ना. म्हणून धर्मशास्त्रकार सांगतात सकाळी उठल्याबरोबर तिला लात मारायच्या आधी नमस्कार करा. समुद्र वसने देवी परवस्तन मंडल विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादर्स्पस्मस्वमेव. माय दिवसभर तुला मी माझ्या पायांखाली लाथाळणार आहे, मला माफ कर, मला क्षमा कर. धरतीचं एक नाव आहे क्षमा. किती क्षमाशील आहे आमची आई. आम्ही दिवसभर तिला लाथा मारतो, सगळे कार्य तिच्यावरती करतो. नवे नवे एखाद्यानं जर तिच्या पोटात नांगराचा फाळ खोपसला तर ती विव्हळत नाही, ती कण्हत नाही, ती शिव्या शाप देत नाही. उलट ज्याने तिच्या पोटात नांगराचा फाळ खोपसला ती त्याच्या घरात धान्याच्या राशी ओतते. एवढी उदार आमची माय आहे. आणि माईची आदला बदली नाही करता येत, आईची बदली नाही करता येत. ती आई आहे. आणि याच मातेसाठी शहीद आजम भगतसिंग फासावर गेले. शिरीष कुमाराने छातीत गोळ्या घातल्या. बाबू गेनू ट्रकच्या
समोर झोपले. चंद्रशेखर आझादांनी आपलं बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातृभूमीसाठीच अवघं आयुष्य 50 वर्षाचं खर्च घातलं आणि धर्मवीर शंभूराजे वयाच्या 32व्या वर्षी याच मातीसाठी त्या ठिकाणी गेलेत. म्हणून ही आई आहे. तुमचं माझं हित तिला कळतं मायबाप. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. बाई वेगळी, आई वेगळी आणि माऊली वेगळी. एका लेकरांना उपदेश करते, 2 लेकरांना उपदेश करते, 4 लेकरांना उपदेश करते, ती आई आहे. आई बाई असते, पण बाई आई असेलच असं म्हणता येत नाही. आई आपल्या मोजक्या लेकरांना संस्कारित करते, पण माऊली माऊली म्हणतात कुणाला? केला जगासी उपकार तारियेले नारी रे तारियेले नारी रे तारियेले नारी केला जगाचे उपकार तारियेले नारी नर. आई जगात भरपूर आहेत, माता जगात भरपूर असतील, पण या अख्ख्या जगात माऊली मात्र एकच आहे. तसं ज्ञानोबारायांनी 5 लोकांना माऊली म्हटलेलं आहे. गीतेला माऊली म्हटलेलं आहे, गुरुला माऊली म्हटलेलं आहे, श्रुतीला माऊली म्हटलेलं आहे, आत्म्याला माऊली म्हटलेलं आहे. श्रुती परोती माऊली नाही या जगा. श्रुती मातेला माऊली म्हटलं, गुरुला माऊली म्हटलं, आत्म्याला माऊली म्हटलेलं आहे, गीतेला माऊली म्हटलंय, भगवान ज्ञानोबाराय यांना माऊली म्हणतात. पण या जगात माऊली एकच झाली. कोण? ज्ञानराज माझी. काही नाही, 1 2 4 5 लेकरं. गांधारीचे 100 सोडले तर पुढे काही आकडा जात नाही. इथे जेवढे बसले तेवढे सगळे माऊलीचे लेकर आहेत, सगळेच. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी आहे ते सख्खे आणि बिना माळकरी चुलत आहेत. एवढं तर अंतर ठेवावंच लागेल ना. तुम्ही आपण सगळे माऊलीचेच लेकर आहेत ना. फरक फक्त इतका आहे, तुम्ही दादांचे आहेत, मी मुक्ताबाईच आहे. पण आहे सगळे ज्ञानोबारायांचेच लेकर ना आपण. ज्ञानोबारायांना सगळ्यांनी माऊली म्हटलं, ज्ञानोबारायांना सगळ्यांनी माय म्हटलं. कोणी कोणी माय म्हटलं? वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दने पाय वंदे तसे. अनाथाची माय आहे. अजून साधकाचा मायबाप. अजून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. अजून वेदशास्त्र द्विती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबाऱ्यांना म्हणून त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. कारण आपल्या आईला ज्ञानोबाऱ्यांना माहिती होतं जे योगी आहे त्यांच्यासाठी काय मटेरियल बनवायचं, जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी काय साहित्य बनवायचं, जे जीवनमुक्त आहे त्यांच्यासाठी काय करायचं. म्हणजे जीवनमुक्तांची काळजी वाहणारी ज्ञानाबाई, योग्यांची काळजी वाहणारी ज्ञानाबाई, साधकांची चिंता करणारी ज्ञानाबाई, आणि ज्यांना तुमच्या माझ्यासारख्यांना कोणीच नाही त्यांच्याकरता सर्व मार्ग सुगम हरिपाठ बनवणारी ती सुद्धा ज्ञानाबाई. का तर लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. चित्त शब्द फार महत्वाचा आहे. शरीरामध्ये पित्त, खिशामध्ये वित्त, गावामध्ये पत्त, शेतामध्ये खत्त, आणि परमार्थात चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमी जवडी नाही चित्त, काय मांडिये लेप्रेत. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. म्हणून मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. म्हणून लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. मग लेकराची एवढी काळजी घेते आई, तिचा काहीतरी स्वार्थ असेल ना महाराज त्याच्या पाठीमागे. महाराज म्हणतात अजिबात नाही, अभंगाच्या दुसऱ्या. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करीला दीन प्रीती, करीला दीन प्रीती, ऐसी कळवळाची जाती, हरी बोल. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. वा. ऐसी कळवळ्याची जाती कैसी करीला भाविन प्रीती. कळवळा हा शब्द फक्त दोनच लोकांना लागू पडतो, एक आईला आणि एक संतांना. कळ या शब्दापासून कळवळा शब्दाची उत्पत्ती आहे. जिने प्रसूतीच्या कळा सहन केल्या, जिने बाळणपणीच्या कळा सहन केल्या, कळवळा तिलाच आहे. म्हणून एक तर कळवळा आईला आहे आणि एक तर कळवळा संतांना आहे. बुडत हे जन येतो कळवळा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रीती म्हणजे प्रेम. माय कुठलाही स्वार्थ न ठेवता लेकरावरती प्रेम करते. मला सांगा ना आईला कोणता स्वार्थ आहे? तिला तर हेही माहिती की याचं लग्न झालं की आपल्याला वागवणार नाही. तिला तर हेही माहिती की घरात सुनबाई आली की आपल्याला भाकरी भेटणार नाही. तिला हेही ठाऊक आहे 4 लेकरं असलं तरी एक बी वागवणार नाही. हे सगळं माहिती असताना सुद्धा आई प्रेम करते. करी लाभाविन प्रीती. कुठलाही लाभ हानी. आईचं प्रेम कधीच कॅल्क्युलेटेड नसतं, तोलून मापून माय प्रेम करत नाही.
आपले प्रेम बदलतायत. आपलं स्थल काल सापेक्ष वय परिस्थितीनुसार आपले प्रेम बदलतं. माणूस लहानपणी प्रेम कोणावर करतो? आईवर. आणि मोठ्यापणी बोला ना, सगळे ब्रह्मचारीत का तुम्ही? लहानपणी आईवर, मोठ्यापणी बायकोवर. अहो किती जीव लावतो माणूस बायकोला सांगू. माणूस काही गोष्टी बापाला सांगत नाही, आईला सांगतो. काही गोष्टी आईला सांगत नाही, बापाला सांगतो. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही. पण तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. लाडक्या बहिणी हो, काय क्रांती केली बाप तुम्ही. खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. जेव्हा जेव्हा या इलेक्शनचा उल्लेख येईन बाबा, त्यावेळेस लाडक्या बहीणचा आवर्जून उल्लेख केला जाईल. काय गंमत आहे महाराज, लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. अवघड क्रांती केली तुम्ही लाडक्या बहिणी. बरं, नाव बी लय गोल ठेवलं, लाडक्या बहिणी. आले का 1500? आले 2500 येता येता पुढच्या महिन्यात. खरंच येत आहेत. मुख्यमंत्री कालच बोलले आमच्याशी. विठ्ठल विठ्ठल माय बाप करीला भाविन प्रीती. माय कुठलंच स्वार्थ ठेवून प्रेम करत नाही लेकरावरती, अजिबात नाही. म्हणून तिचं प्रेम जगात श्रेष्ठ आहे. काय होऊ तराई उपकार मातेचा, गोंजारून पाजे पाना मज अमृताचा. तिच्या उपकारातून उतराई होता येत नाही. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. तिच्या उपकाराला या जगामध्ये अजिबात तोड नाही. तिच्या उपकाराची परतफेड कधी करता येत नाही. आणि म्हणून ऐशी कळवड्याची जाती करीला भाविन प्रीती. काव महाराज, असं आई लेकरासाठी करते तरी काय की तुकोबरायांना तिच्यावरती अभंग लिहावा असा वाटला. तुकोबराय सांगतात काय सांगावं तुम्हाला. अहो त्या लेकरासाठी ती काय काय सण करते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पोटी भारे वाहे, पोटी भारे वाहे, पोटी भारे कोटी वारे वाहे, कोटी वारे वाहे, कोटी वारे वारे वाहे. त्याचे सर्वस्व हितेच आहे, त्याचे सर्वस्व हितेच पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व ही साहे. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं माय पोटात वागवते. आणि तेच लेकरू मोठं झालं की म्हणतं माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलंय. पोटी भार वाहे. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला गेलेत. स्वामीजींचे व्याख्यान वाढलेत. प्रत्येक विषयावरती वेगवेगळ्या विषयावरती स्वामीजी चिंतन करायला लागले. आणि एक व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं, स्वामीजी मला आईची महती ऐकायची तुमच्या तोंडून. स्वामीजी म्हणले ठीक आहे, आज माझा विषय वेगळा आहे, उद्या आहे. पण म्हणले बाबा महती सांगायची तर मला तुझ्याकडून काही गुरुदक्षिणा पाहिजे. म्हणले काय पाहिजे सांगा, डॉलरमध्ये देऊ. म्हणले डॉलर नको. म्हणले मग मी तुला आईची महती सांगतो, फक्त एक कर. आता घरी जाशील ना, घरी गेल्यानंतर 5 किलोचा दगड पोटाला बांधून 9 घंटे गावातून फिरून दाखव. मी तुला उद्या सांगतो आईची महती. तो गेला आणि दुसऱ्या दिवशी आला. म्हणले महाराज सांगायची गरज नाही, मला कृतीतूनच कळालं.
जे 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात दगडासारखं वागवते मायबाप, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. बापासाठी काही मर्यादा असतील स्त्रीच्या, नवऱ्यासाठी काही मर्यादा असतील, पण लेकरासाठी आईच्या कुठल्याच मर्यादा नाही. त्याचे सर्वस्व हीच आहे. मायबाप का सहन करते आई? आईशी कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती विठ्ठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय जय 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 विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. बाबा 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 टाकू द्या ना दादा, टाका महाराज, टाका 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 टाका. कुंडलिका वरदा हर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. लेकुराचे हित वाय जाणे माऊलीचे जिताई सगळं वेळे जाते करी लाभा विनप्रती पोटी बार वाय सर्व सगळं वेळे जाते करी लाभा विनप्रती. ठळक बातम्या संपल्या, वेळही संपली आपली, 12:30 वाजले. मायबाप महाराज शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. हे तू कामने माझी, तू कामने माझी, कामने माझे तू कामने माझे तू कामने माझी. हे तुम्हा संतावरी बोजे, तुम्हा संतावरी बोजे ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती. संता बरी बोजे, तुम्हा संता बरी बोजे ऐसे कळवळाचे जाते, ऐसे कळवळाचे जाते. करिला भाविन प्रीती, हे करीला करिला भाविन प्रीती, करीला करिला करी करिला
तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. सुरुवातीचे 3 चरण तुकोबारायांनी आईसाठी खर्च घातले. लेकुराचे हित, ऐसी कळवळे जाती, फोटी भारव आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. याचा अर्थ काय हो? आई आणि संत, संत आणि आई हे दोघी मातृहृदयी आहे. म्हणून तुकोबारायांनी संतांना आईची आणि आईला संतांची उपमा दिलेली आहे. एक तर आईला कळवळ आहे किंवा संतांना कळवळ आहे, म्हणून ती उपमा आईची. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आई आई असते. जनाबाईचा एक अभंग आहे. पक्षी जाय दिगंतरा पिल यासी आणि चारा, घार हिंडते आकाशी झेप घाली पिलापासी, वानर हिंडे झाडावरी पिलू बांधून उदरी, माता गुंतली कामासी आणि चित्त तिचे बाळापासी, तैसे आम्हा विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे. कासव कासव जेव्हा जन्माला येतं, जेव्हा कासविनी जेव्हा प्रसूत होते, कासवाची मादी कासविनी जेव्हा प्रसूत होते, कासविनीला दूध नाही आहे. निसर्गानं तिच्या ठिकाणी दुधाची उत्पत्ती केली नाही. मग कासविनी जेव्हा प्रसूत होते, पिलू जेव्हा जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर थोडा काही वेळ गेला की त्याला भूक लागते. भूक लागली की ते पिलू आजूबाजूला फिरतं, खायला काहीच मिळत नाही, काही दिसत नाही. दूध नसल्यामुळे तर विषयच नाही. आणि मग ते लेकरू फक्त आईच्या समोर येऊन उभं राहतं. निसर्गानं मातृत्वाची ताकद किती मोठी आहे ते दाखवून दिलेलं आहे. कासविनीला दूध नाही, पिलू जन्माला आलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे, खायची कोणतीच त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. आणि ते पिलू भूक लागलं की फक्त आईच्या समोर येऊन उभं राहत. त्याला माहिती आहे लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. माझ्या आईला माझं हित कळतं. ते लेकरू केबिलवाण्या नजरेनं आईच्या समोर येऊन उभं राहतं. लेकराची माईची नजरानजर झाली, त्या आईनं नुसती कृपादृष्टी टाकली त्याच्यावर, तरी त्या लेकराचं पोट भरतं. एवढी आईच्या नजरेमध्ये शक्ती आहे. म्हणून आपण कोणत्याही मंदिरात गेलं तर मंदिराच्या अगोदर कासव ठेवलेलं आहे. कुठे दगडाचं आहे, कुठे पितळाचं आहे, कुठे चांदीचं आहे, कुठे सोन्याचं आहे, कुठे काशाचं आहे, पण प्रत्येक मंदिरात कासव आहे. कशासाठी आहे? देवा आम्ही तुझ्याकडे आलो, आसून स्वभाव आलो तुझी आठाया, आणि कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढरी राया. देवा आमचा भाव असो नसो मला माहित नाही, पण कासविनी जशी पिलांकडे कृपादृष्टी कुर्मदृष्टी टाकते आणि त्याचं लेकरांचं पोषण करते, तशी तुझी दृष्टी आमच्यावरती. तैसी आम्हा विठ्ठल माय जनी वेळो वेळा पाहे. विंचवी जेव्हा प्रसूत होते, पिलं जन्माला येतात, तिलाही दूध नाही. थोडा वेळ गेला की त्या पिलांना भूक लागली की ते त्या विंचवाच्या आजूबाजूला येऊन त्या विंचवीला चावे घ्यायला लागतात. आपल्या आईलाच चावायला सुरुवात करतात. सुरुवातीला ती अंग चोरते, यातना होतात, दुःख होतात, लेकरं कुरतडतात. म्हणून शेवटी तिच्या लक्षात येतं की लेकरांना खायला काहीच नाही. शेवटी ती आई आपलं अंग त्या लेकरांच्या स्वाधीन करून देते. शेवटी ते सगळे लेकरं तिला कुरतडून खाऊन तिला मारून टाकतात. स्वतःचं अस्तित्व नष्ट करून आपल्या लेकरांना जगवणारी या जगामध्ये फक्त माया आहे. एवढा मोठा त्याग, इतका मोठं बलिदान फक्त आईच करू शकते. मायबाप, तुम्ही आपण सगळेजण लहानपणी आईच्याच मांडीवरती झोपून आईच्या हृदयातल्या अमृताच्या धारा पिलेल्या आहेत. तुम्ही आपण सगळ्यांनी लहानपणी आईच्या मांडीवरती झोपून तिच्या हृदयातलं दूध पिलेलं आहे. पण गंमत काय बघा, लहानपणी लेकरू जेव्हा तिच्या हृदयातलं दूध पितो तेव्हा लाता मात्र तिच्या छातडातच आणतो. या जगात लाता खाऊन दूध पाजणारी फक्त माया आहे. दुसरं लाता खाऊन दूध कोणीच पाजू शकत नाही. ते फक्त माय करू शकते. ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. करविली तैसे केले कटाकट वाकडे कडे देवजाने तुमच्या पायाच्या प्रसाद काय बोलून तुम्ही क्षमा करण्यास तुकामने शब्दशास्त्र बोलण्याच्या वगैरे एखादा वेळोकडे शब्द शक्यत आहे. जर काही वेळोकडे बोलू माझ्या पदरात टाका. कैलासवासी सौभाग्यवती जनाबाई शिवाजी नरोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांचे पतिदेव शिवाजी पुंजाजी नरोडे, त्यांच्या पश्चात त्यांचे दोघं सुपुत्र संदीप शिवाजी नरोडे आणि संपत शिवाजी नरोडे या दोघं भावंडांनी, त्यांच्या भगिनी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाऊकी
या सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. संदीप भाऊ, संपत भाऊ यांच्या जीवनातून मातृछत्र, आमच्या ताईंच्या जीवनातलं मातृछत्र हरवलेलं आहे. आणि आई गेली की एक पोकळी निर्माण होते. ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबराय त्यांना देव. आणि त्यांच्या लेकरांनी त्यांच्यासाठी, मातोश्रीसाठी, या माऊलीसाठी त्यांनी जे अन्नदान, नामदान, ज्ञानदान केलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप, सुखमय, आनंदमय हो. भगवान त्यांना आपल्या चरणामध्ये स्थान देव, एवढंच मायमुक्ता मागणी मागतो. झाली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरे वेडी वापुरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तरी नाही उच्चारी अधिकार मी आपला. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा